ऑल. चला आता आपण आज रिफ्लेक्शन 2 म्हणजे मिरर इमेज ते आपण सुरू करणार आहोत की रिफ्लेक्शन मिररमध्ये रिफ्लेक्शन कसं दिसतं. आधी आपण काय बघितलं की वॉटरमध्ये कसं दिसतं ते खालच्या साईडला होतं. आता आपल्याला साईडला बघायचं बघा, म्हणजे मिरर इथे साईडला ठेवला इथे समोर, तर ती इमेज कशी दिसेल. आता इथे बघा हे झाड आहे ते बरोबर ऑपोजिट या साईडला गेले, ही कार या साईडला, ह्या जो सिग्नल आहे त्या ह्या साईडला आहे तसंच राहिलं आहे पोझिशन, फक्त ऑपोजिट साईडला गेलेलं आहे. ठीक आहे, लेफ्ट साईडचं राईट हँड साईडचं लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडचं राईट हँड साईडला. तर इथे बघा ए त्यामुळे आहे तसाच दिसणार आहे. बी बघा बरोबर उलटा दिसतोय, सी उलटा दिसतोय, डी उलटा दिसतोय, ई उलटा दिसतोय, एफ उलटा दिसतोय, जी उलटा दिसतोय, एस बघा फक्त हे वरच्या पोझिशनमध्ये चेंज झालं आहे. ठीक आहे, वाय बघा आहे तसाच दिसतोय, झेड पण उलटा दिसतोय. तसंच इथे बघा 1 2 3 4 मध्ये पण हे एकदा चेक करून घ्या. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी पटपट सांगते. इथे बघा आता एक आपण ऑप्शन बघू ह्याच्यातला सॉल्व केलेला आणि मग आपण सॉल्व करायला घेऊ. आता ही जे इथे आहे हे मिररमध्ये, आता ह्या साईडला बघायचं. आधी आपण कसं करत होतो वॉटर इमेज वॉटर रिफ्लेक्शन खालच्या साईडला बघत होतो. ठीक आहे, आता या साईडला बघायचं की हा जो ट्रायंगल आहे तो या साईडला जाणार आहे. ठीक आहे, मग इथे बघा आता हे 3 ऑप्शन येतात. इथे ऑप्शन ऑलरेडी सेकंड दिलेला आहे. त्याच्यानंतर हे जे इमेज आहे म्हणजे हा जो आहे तो ह्या साईडलाच ऑपोजिट त्याचं डायरेक्शन बदलणार आहे, या साईडला येणार आहे. ठीक आहे, आणि हा ॲरो आहे म्हणजे बरोबर तुम्ही बघा इथून या साईडला गेला आहे ॲरो, मिरर रिफ्लेक्शनमध्ये या साईडला गेला. जसं वॉटरमध्ये इथे खाली जायचा तसा इथे कुठे गेला आहे या साईडला आणि ऑपोजिट डिरेक्शनला. म्हणजे हा या साईडला आहे तर या मिरर इमेजमध्ये या साईडला होणार आहे. ठीक आहे, म्हणजे सगळे ऑपोजिट डिरेक्शनला येणार आहेत. आता आपण 5.1 सॉल्व करायला घेऊयात. इथे बघा आता फर्स्ट जी इमेज दिलेली आहे म्हणजे आता हे जे आहे ते कुठल्या साईडला जाणार आहे, त्या साईडला शिफ्ट होणार आहे हे, बरोबर. त्यामुळे फोर्थ तर इथे चुकीचा येणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते ह्या साईडला जाणार आहे जे दोन्हीकडे बरोबर आहे. आणि ही इमेज जी आहे ती अशी होणार आहे, म्हणजे हे जे 2 ॲरो आहेत एक सिंगल त्याला लाईन काढलेली आहे ते या बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडला असे शिफ्ट होणार आहेत इकडे, म्हणजे असे स्लँटिंग होणार. अशी स्लँटिंग आहे ती अशी स्लँटिंग होणार आहे. मग ते कुठे दिसतंय बघा थर्ड ऑप्शनमध्ये. आता इथे बघा फर्स्ट येणार नाही कारण हे आहे तसंच दाखवलं आहे. सेकंड काय येणार नाही ऑप्शन, कारण इथे बघा ही स्लँटिंग लाईन इथे जे दाखवलं आहे सेकंडमध्ये ही लाईन बघा थोडीशी स्ट्रेट दिसते पण स्ट्रेट लाईन होणार नाही आहे, ही अशीच येणार आहे. ठीक आहे, सो ऑप्शन 3. नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा आता हे जे आहे हा भाग जो आहे तो त्या साईडला शिफ्ट होणार आहे. इथे बघा हे तिन्ही वेगवेगळे दिसतात म्हणजे कुठला ऑप्शन असणार आहे फर्स्ट. अशा ठिकाणी जास्त डोकं लावत बसू नका, जे जास्त कळतं आहे डायरेक्टली की हे तिन्ही असणार नाही आहे, ह्याचं रिफ्लेक्शन हे असणार आहे. सो इथे पटकन सॉल्व करून टाका. आता इथे बघा हा जो आहे तो इथे शिफ्ट होईल सेकंड ह्याला. ठीक आहे, इथे शिफ्ट होईल म्हणजे या 2 मधला असेल. त्याच्यानंतर हे जे आहे ते कुठे शिफ्ट होणार आहे, हा जो आहे तो या साईडला शिफ्ट होणार आहे. हे जे इथे झालं तर हे या साईडला शिफ्ट होणार आहे, सो इथे शिफ्ट होणार आहे. हा जो ट्रायंगल आहे कलर तो या साईडला शिफ्ट होईल म्हणजे इथे शिफ्ट होईल. हा आहे तो इथे शिफ्ट होईल. पण इथे बघा इथे ट्रायंगल नाही, इथे डायरेक्ट ह्यांनी स्क्वेअर अर्धा स्क्वेअर कलर केलेला आहे. सो ऑप्शन सेकंड इज करेक्ट. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. एम आहे तो एमच राहणार आहे, फक्त शिफ्ट कुठल्या होणार आहे मध्येच राहणार आहे, तो कुठेही जाणार नाही आहे. ठीक आहे, एमचं डब्ल्यू होणार नाही आहे, ते फक्त वॉटर रिफ्लेक्शनमध्ये होतं मिररमध्ये नाही होत. एफचं होतं आहे ते या साईडला होणार आहे जसं आत्ता आपण मागे बघितलं. सी आहे तो बरोबर या साईडला कर्व आहे तर तो या साईडला कर्व होईल. ठीक आहे, सो ऑप्शन इथे बघा हे फर्स्ट नाही इथे डब्ल्यू केलेला आहे. ह्याच्यामध्ये एफ आहे तो या साईडला गेलेला आहे बरोबर, त्यामुळे ह्या तिन्हीमधलं कुठले असू शकतं. सी आहे तो इथे असाच ठेवला आहे त्यामुळे सेकंड ऑप्शन नाही. थर्ड आणि फोर्थमधलं कुठलं येणार आहे बघा, एस जो आहे तो इथे असाच ठेवला आहे नाही, एस बरोबर ह्याची जी पोझिशन बदलणार आहे म्हणजे हे असा होणार आहे एस. सो ऑप्शन 4. तुम्ही एकदा मिररमध्ये हवं तर करून बघा. एक तुम्हाला मी हवं तर दाखवते मिरर इमेजमध्ये, माझ्याकडे मिरर आहे की ते कसं दिसेल. इथे बघा तुम्हाला एस दिसतोय का, एस कसा झाला आहे इथे, याची इमेज बदलली आहे बघा एसची. ठीक आहे, म्हणजे या साईडला झालेलं आहे ते. ठीक आहे, एम बघा एम तसाच राहिला आहे, सीची पोझिशन बदलली आहे म्हणजे कर्व या साईडला झाला आणि एफ या साईडला झाला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूयात ह्याची पोझिशन कशी असणार आहे. हे या साईडला शिफ्ट होणार म्हणजे ही जी लाईन आहे ती या साईडला शिफ्ट होईल. हे जे उभा हा बॉक्स आहे जे रेक्टँगल म्हणत आपण तो या साईडला शिफ्ट होईल इथे. सो हे फर्स्ट 1 2 3 मधलं कुठलं तरी असणार आहे. एल कसा होणार आहे, ही जी व्हर्टिकल लाईन आहे ते या साईडला होणार आहे असं होणार आहे आणि असा दिसणार आहे एल आपल्याला.
हा बॉक्स आहे तो आहे तसा दिसणार आहे, फक्त या साईडला दिसेल, इथे जसा दाखवला आहे तसा. इथे बघा एल कसा आहे, या दोन ह्याच्यामध्ये एल दिसतोय तसा. हा ट्रायंगल असा शिफ्ट होणार आहे, म्हणजे हा खालीच असणार आहे ट्रायंगल. इथे बघा इथे हा ट्रायंगल नाही, रेक्टँगल इथे वरती झाला आहे आणि ह्याची पोझिशन बदलली, त्यामुळे सेकंड ऑप्शन नाही, थर्ड ऑप्शन. आता बघा या फिगरमध्ये ही स्लॅन्टिंग पोझिशन आहे या फिगरची, म्हणजे या साईडला येणार आहे. सो हे फर्स्ट 3 मधलं कुठलं, सेकंड थर्ड आणि फोर्थ मधलं असेल. त्याच्यानंतर एक एक इमेज चेक करा, हे खालचं चेक करा, हे बरोबर आहे का, हे आहे का. आता इथे मोठा सर्कल आहे त्यामुळे हे फोर्थ येणार नाही. सेकंड त्याच्यानंतर थर्ड, इथे दोन्ही सर्कल सेमच दाखवले, सो थर्ड येणार नाही. सो आन्सर 2. इथे बघा आता हा ट्रायंगल असाच राहणार आहे, फक्त ह्याची पोझिशन पण अशीच राहणार आहे, ती चेंज होणार नाही. त्याच्यानंतर हा ट्रायंगल फक्त इकडे शिफ्ट होणार आहे आणि हा सेमी सर्कल या साईडला शिफ्ट होणार आहे. मग ते कुठे झालं आहे बघा, या तिन्ही सर्कलमध्ये. ह्याचं बघा ह्याचं उलटं दाखवलं आहे, हे होणार नाही, ह्याची पोझिशन फक्त चेंज होणार आहे, ह्या साईडला येणार आहे ते. सो ऑप्शन 1. नेक्स्ट बघा एन कसा दिसेल आता, जेव्हा मिररमध्ये आपण बघू तेव्हा तो या साईडला जाईल, ठीक आहे, ऑपोजिट साईडला बरोबर जाईल, म्हणजे आरच्या जागी जाईल. त्याच्यानंतर ओमध्येच राहणार आहे आणि आर एनच्या जागी येईल. मग इथे कुठे आहे बघा, हा तर ऑप्शन नाही येणार आहे. आर पण इकडे शिफ्ट नाही झाला, हा पण नाही येणार आहे, आणि इथे पण आर शिफ्ट नाही झाला आहे. सो मग ऑप्शन 3. त्यामुळे आता बाकीचं चेक करत बसू नका की कसं झालं, डायरेक्ट ऑप्शन 3ला मार्क करून टाका, ठीक आहे. कारण मिरर इमेजमध्ये आर या साईडला हवा होता आपल्याला, तो इथे तिन्ही ठिकाणी कुठे गेला आहे, चेंज केला आहे, ह्या साईडला पाठवला आहे. 9थमध्ये बघा आता हे जे आहे पान आहे ते बरोबर स्लॅन्टिंग लाईन, म्हणजे ह्या साईडला ऑपोजिट साईडला दिसणार आहे. म्हणजे त्याची पोझिशन कशी असणार आहे, हे पान आहे खालीच असणार, हे वरतीच असणार आहे, फक्त त्याची पोझिशन अशी असणार आहे, म्हणजे हा सर्कल होऊन ते असं दिसणार आहे, ह्याचं हे असं होणार आहे, ठीक आहे, डिझाईन. त्यामुळे इथे बघा थर्ड ऑप्शनमध्ये, सेकंड ऑप्शनमध्ये बघा हे स्मॉल जे आहे खालचं ते वरती पाठवलं आहे. सो फर्स्ट ऑप्शन येणार नाही, सेकंड पण येणार नाही, आणि थर्डला पण तेच केलेलं आहे, फोर्थला पण तेच केलेलं आहे. सो ऑप्शन 3 इज अवर आन्सर. कळतं आहे तुम्हाला. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन फिगर काय आहे. हा सर्कल, आता ही लाईन या साईडला शिफ्ट होईल, म्हणजे थर्ड ऑप्शन तर गेला. त्याच्यानंतर हा सर्कल जो आहे तो खालीच राहणार आहे, ट्रायंगल पण वरतीच राहणार आहे, फक्त तो त्या साईडला शिफ्ट होणार आहे आणि हे या साईडला शिफ्ट होणार आहे. म्हणजे ॲरो फर्स्ट ऑप्शन गेला कारण इथे ॲरो यांनी बाहेर काढला आहे. 6 ऑप्शन आणि या ऑप्शनमध्ये कुठला आन्सर येईल, ट्रायंगल. इथे बघा ट्रायंगल चुकवला, इथे हा आहे तसा दिसणार, याची पोझिशन नाही बदलणार आहे. सो ऑप्शन 2. बघा एवढं सोपं 2023मध्ये विचारलं होतं, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, एवढं जास्त हार्ड विचारत नाही. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली की तुम्हाला येईल. आता नेक्स्ट बघा 11. हे असं दिसणार आहे, फक्त स्लॅन्टिंग लाईन कशी होणार आहे, आता ती अशी होणार आहे स्लॅन्टिंग लाईन, ठीक आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन गेला. सेकंड थर्ड फोर्थमध्ये बघूयात, स्क्वेअर आहे तसाच राहील. थर्ड ऑप्शन गेला. हा जो ट्रायंगल आहे त्याची पोझिशन कशी राहणार आहे आता, फक्त म्हणजे हे बघा हे असं होणार आहे, ठीक आहे, हे याची पोझिशन अशी होणार आहे ट्रायंगलची. मग ते कुठल्या ह्याच्यात दिसतंय बघा, फोर्थ पण गेला. सो ऑप्शन 2. इथे बघा आता ही जी अशी पोझिशन आहे, इथे गेल्यावर कसं होणार आहे, मिरर इमेजमध्ये असं होऊन असं होणार आहे, बरोबर. आणि हा जो बॉक्स आहे त्याचा तो वरच्या साईडला येईल, म्हणजे हा जो बॉक्स आहे इथला तो इथेच खालच्या साईडला येईल, आणि हा जो आहे तो वरच्या साईडला पण या साईडला येईल. मग इथे बघा, आणि शेडेड पोर्शन आहे तसेच राहणार आहेत, ते बदलणार नाही आहेत. म्हणजे ह्याचा पोर्शन खालचा जर शेडेड आहे तर या फिगरमध्ये पण खालचा शेडेड पोर्शन राहणार आहे. इथे बघा हे वरती गेला आहे, सो फर्स्ट ऑप्शन नाही, इथे सेकंड पण नाही, आणि इथे हे खाली पाठवलं आहे, पण हे आपल्याला कुठल्या साईडला हवे, बाहेरच्या साईडला हवे. सो ऑप्शन 3. चला नेक्स्ट बघूया 13. 13मध्ये बघा ही जी ॲरोची अशी पोझिशन आहे ती आता ॲरो इथे येणार आहे बरोबर, ठीक आहे. हे असं जाऊन हे खालती जाऊन हे असं होणार आहे. मग हे कुठे दिसतंय बघा, हे वरती गेलं आहे. 6 ऑप्शन नाही येणार फर्स्ट, इथे तर हे पोझिशनच बदलून टाकली आहे, सो सेकंड नाही येणार. थर्डमध्ये बघा हा ॲरो असा इथे दाखवला असा होईल का, नाही. सो ऑप्शन 3. फोर्थमध्ये पण नाही येणार. नेक्स्ट बघा आता
इथे सेमी सर्कल असंच राहणार आहे, फक्त ह्या सेमी सर्कलचा शेडेड पोर्शन या साईडला जाणार आहे. ठीक आहे, या साईडला. सो हे बघा सेकंड आणि फोर्थमधला असू शकतं. त्याच्यानंतर ॲरो या साईडला येईल, म्हणजे शेडेड ॲरो जो या साईडला येईल आणि मग त्याची ही लाईन खालती येईल. सो ते कुठलं येणार आहे बघा, आणि ही पोझिशन त्याची अशीच राहणार आहे, उलटी नाही होणार आहे फोर्थसारखी. सो ऑप्शन 2. नेक्स्ट बघा आता इथे, आता हा जो डी आहे तो ह्या साईडला गेल्यावर हे तर क्रॉस तासच राहील, या साईडला गेल्यावर तो कसा होणार आहे, असा होईल. बरोबर, ह्याचा फुगीर पोर्शन या साईडला येईल. हा डी कसा होणार आहे, हे खाली दिसेल. हा जो आहे तो कसा दिसणार आहे, सेमी सर्कल उलट्या साईडला दिसेल, म्हणजे असा होऊन वरती येईल. म्हणजे मग हे कुठे दिसतंय बघा, आपण काढलंय तसं. हा ऑप्शन 1 नाही येणार, 2 मध्ये येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4th नाही येणार. पण ह्याच्यातलं बघा हे इथे आपण जसं काढलं तसं इथे सेकंडमध्ये दिसतोय, थर्डमध्ये दिसत नाही. थर्डमध्ये आहे तसे दाखवलं आहे, त्यामुळे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघा आता 4, 5, 1. आता या 4, 5, 1 मध्ये 4 या साईडला शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, सो ऑप्शन 4 गेला, इथे कॅन्सल झाला. म्हणजे 1 पहिला दिसणार आहे, पण तो कसा दिसेल 1, ह्याचं जे आहे हा असा दिसून ह्याचं हे 1चा ही जे दांडी ही या साईडला येईल, खालची तशीच राहील. मग ती कुठे दिसते, 1 मध्ये दिसत नाही आहे, 2 आणि 3 मध्ये दिसते. 5 आहे तसा दिसेल का, नाही. सो 2 ऑप्शन पण गेला, म्हणजे ऑप्शन कुठला राहिला, 3rd. सो तो मार्क करा. इथे हा जो ट्रायंगल आहे तो या साईडला शिफ्ट होईल आणि शेडेड त्याच्याबरोबर या साईडला येईल. मग त्यामुळे ऑप्शन 2 आणि 4 मध्ये फर्स्ट आणि थर्ड तर कॅन्सल झाले. आणि ही पोझिशन चेंज होणार नाही आहे बघा, ही म्हणजे हे फक्त इथे जाईल, हे इकडे जाईल. पण इथे बघा 4th मध्ये शेडेड पोर्शन इथे दुसराच दाखवला आहे आणि हा शेडेड पोर्शनच बदलून टाकला आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन कुठला असणार आहे आपला, सेकंड. 18 मध्ये बघा ई या साईडला होईल, डी या साईडला जाईल. ठीक आहे, सेकंड ऑप्शन गेला इथे. त्याच्यानंतर डी कसा दिसणार आहे तसा दिसणार आहे का, नाही, असा दिसणार आहे. बरोबर, आणि ई कसा होणार आहे, ऑपोजिट साईडला. त्यामुळे ह्या 2 मधला आन्सर असू शकतं. आता ह्याच्यामध्ये बघा ए या साईडला शिफ्ट होईल, तो आहे तसाच दिसतो मिरर इमेजमध्ये, आपण बघितलं. व्ही पण आहे तसाच दिसेल मिरर इमेजमध्ये, त्यामुळे हे पण करेक्ट आहे, हे पण इथे दोन्ही करेक्ट आहे. आता आपण खालचं चेक करायचं आहे, आर आणि पी. तर आता आर या साईडला शिफ्ट होईल आणि पी या साईडला शिफ्ट होईल, इथे बघा. त्यामुळे हा शिफ्ट झाला नाही आहे आर इथे, त्यामुळे ऑप्शन 3 इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात. आता हा स्क्वेअर आहे तो कुठे होणार आहे, त्या साईडला जाईल आणि हे आहे ते या साईडला येईल इथे. सो इथे स्क्वेअर बघा कुठे आहेत, फर्स्ट आणि 4th मध्ये आहेत. सेकंड आणि थर्ड ऑप्शन तर गेला, इथे कॅन्सल झाला. त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे इथला आर्क आहे, आर्क म्हणूया आपण याला, तो कुठे शिफ्ट होणार आहे, तो बरोबर या स्क्वेअरच्या या साईडलाच राहणार आहे. मग इथे फर्स्ट आणि 4th मध्ये कुठला ऑप्शन येणार आहे, मग फर्स्ट ऑप्शन. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. इथे बघा ह्याची पोझिशनच बदलून टाकली आहे दोन्हीची. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. चला, वॉटर रिफ्लेक्शनपेक्षा सोपं आहे ना मिरर इमेज, पटपट होतं आहे. चला नेक्स्ट बघूया 20 बघा. आता सरळ म्हणजे ळ आधी येणार आहे, र नंतर येणार आहे, मग स नंतर येणार आहे. मग त्याच्यामध्ये ळची पोझिशन दांडी जी आहे ती या साईडला येणार आहे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन नाही, सेकंड, थर्ड, 4th मध्ये बरोबर दाखवलं आहे. आता र कसा दाखवला आहे बघा, इथे असा र जाऊन ह्याची ही जी आहे स्लँटिंग लाईन ती अशी येईल. ठीक आहे, अशी जाणार नाही, त्यामुळे 4th ऑप्शन येणार नाही. इथे तर स मध्ये टाकला आहे आणि र इकडे टाकला आहे, सो थर्ड ऑप्शन नाही, मग ऑप्शन सेकंड इज अवर आन्सर. इथे बघा आता 2021 मध्ये विचारला होता हा क्वेश्चन. हा ट्रायंगल आहे तो या साईडला शिफ्ट होईल आणि ही लाईन आहे ती खालतीच राहील, त्यामुळे ऑप्शन 3rd तर इथे कॅन्सल झाला. ठीक आहे, आता 1, 2, 3 1, 2 आणि 4 मध्ये बघूयात. हे पान आहे ते या साईडला शिफ्ट होईल, बरोबर, या साईडला. तिन्हीकडे तसंच आहे. हा सर्कल आहे तो या साईडला शिफ्ट होईल, सेकंड ऑप्शन गेला. मग फर्स्ट आणि 4th मध्ये बघा ही जी लाईन आहे ती, आता ही लाईन इथे समजा मिरर इमेजमध्ये मोठी लाईन या साईडला जाईल, छोटी अलीकडे राहील. म्हणजे मग कुठे बघा इथे ह्यांनी आहे तशीच ठेवली आहे, म्हणजे ऑप्शन 4 इज अवर आन्सर. नेक्स्ट बघा
आता हा सर्कल आहे, याची सर्कलची मिरर इमेजमध्ये स्लॅन्टिंग लाईन हे अशी येईल, अशी येईल. ठीक आहे. सो फर्स्ट ऑप्शन नाही येणार. सेकंड, थर्ड आणि फोर्थमध्ये बघूयात आता. आता हा ट्रायंगल आहे तसाच हा त्या साईडला शिफ्ट होणार आहे, त्याची पोझिशन नाही बदलणार आहे, म्हणजे तो उलटा नाही होणार आहे. ठीक आहे. मग ह्या साईडला शिफ्ट झाल्यावर थर्डमध्ये चुकीचं दाखवलं आहे, सो थर्ड ऑप्शन गेला. सेकंड आणि फोर्थमध्ये बघूयात मग काय येतं आहे. हा जो आहे, ही जी हा जो रेक्टँगल आहे, रेक्टँगल तिकडे शिफ्ट झाला, ट्रायंगल आहे तसाच राहणार आहे. इथे सेकंडमध्ये बघा आहे तसाच आहे. फोर्थमध्ये बघा फक्त उलटा केलं आहे, सो फोर्थ ऑप्शन पण गेला, म्हणजे ऑप्शन 2 इज करेक्ट. इथे बघा आता आहे, आता ह्या इमेजमध्ये ही इमेज जी आहे ती इथे शिफ्ट होईल, बरोबर. ही इमेज इथेच राहील, तर हे दोन बरोबर आहेत. मग हे दोन असे बरोबर असलेले कुठलं आहे, फर्स्ट आणि थर्ड. सेकंड आणि फोर्थ नाही येणार. त्याच्यानंतर हे खालचं जे इस्पिकचं पान आहे ते या साईडला जाणार आहे, आणि हा जो बदाम आहे तो इथेच राहणार आहे. ठीक आहे. मग इथे हा आहे का तसं, नाही, सो ऑप्शन 1 पण गेला, म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट. चला नेक्स्ट बघूयात. सेकंड ऑप्शन गेला, वरची पोझे हे उलटच करून टाकलं आहे डायरेक्ट. ठीक आहे. तर हे येणार नाही. हे पण हे चेंज केलं आहे, सो फोर्थ ऑप्शन पण गेला. 1 आणि थर्डमध्ये कुठला येईल, हा जो शेडेड पोर्शन आहे तो या साईडला जाईल, दोन्हीकडे या साईडला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही जी पोझिशन आहे हे इथे पण चेंज केलं आहे वर्समध्ये, म्हणजे ऑप्शन काय असणार आहे, आन्सर थर्ड. सो थर्ड इथे मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. आता ही स्लॅन्टिंग लाईन कशी दिसणार आहे, इथे अशी दिसणार आहे, आणि हा जो आहे तो हा असं इथे येऊन हा कर्व असा येईल. ठीक आहे, मिररमध्ये. मग हे असं कुठे दिसतंय बघा, इथे फर्स्टमध्ये नाही, सेकंडमध्ये नाही, थर्डमध्ये स्लॅन्टिंग लाईन उलटी चुकीची दाखवली. आपल्याला वर्ण हवं आहे, वर्ण खालती हवी आहे. ठीक आहे. ही या साईडला दाखवली, आपल्याला अशी हवी आहे, सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघा, एस आणि आर. आता हा एस त्या साईडला जाईल, आर या साईडला येईल. ठीक आहे. त्यामुळे हा आर इथे सरळ दाखवला आहे, हा ऑप्शन येणार नाही. एस पण इथे येणार नाही. या दोन्हीमधलं कुठलं आहे बघा, एस आहे तसाच दाखवला आहे, नाही, एसची आपण मगाशी बघितलं मिररमध्ये पोझिशन बदलते, सो ऑप्शन 1. पोझिशन नाही, सॉरी, रिफ्लेक्शन त्याचं बदलतं. 27मध्ये बघा, हे जे आहे ते या साईडला होईल. मग ह्या साईडला झालेलं कुठल्याच फिगरमध्ये नाही आहे, फक्त 1मध्ये आहे, बरोबर आहे. हे ह्या साईडला होणार आहे, ही जी लाईन आहे ती इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, सो ऑप्शन 1 इज अवर आन्सर. नेक्स्ट बघा, आता हे या साईडला हा जो सिम्बॉल आहे तो या साईडला होईल, आणि हा कसा होईल, इथे गेल्यावर हा असा होईल. सो इथे बघा, इथे झाला आहे, इथे झाला आहे का नाही, हा सिम्बॉलचं इथे पोझिशन बदलली आहे बघा. रेक्टँग्युलर म्हणजे स्ट्रेट लाईनला त्यांनी ही लाईन जोडलेली आहे, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन नाही. मग सेकंड, थर्ड, फोर्थमध्ये बघा कुठलं आहे, सेकंड, थर्डमध्ये इथे ॲरोची हे चेंज केलं आहे, ॲरो नाही, हे हाफ सर्कल जे आहे ते चेंज केलं, सो थर्ड येणार नाही. फोर्थमध्ये पण इथे बघा लाईनला हे कनेक्ट आहे का, आहे. मग आता सेकंड आणि फोर्थमध्ये कुठला आन्सर येईल, ट्रँगल आहे तसा तिकडे शिफ्ट होणार आहे. मग इथे ह्याची पोझिशन बदलली आहे, ट्रँगल पॉईंटला यांनी जोडली आहे वरची लाईन, सो ऑप्शन 2. इथे बघा हे आहे तसंच दाखवलं आहे, आणि हा जो ट्रँगल इकडे शिफ्ट होणार होता तो पण आहे तसाच ठेवला आहे, सो ऑप्शन 2. नेक्स्ट बघा, 29मध्ये सर्कल या साईडला शिफ्ट होईल, हा जो मून आहे तो या साईडला होईल, म्हणजे आता 1, 2, 3, 4 मधलं हा स्क्वेअर या साईडला होईल, म्हणजे सेकंड ऑप्शन गेला. फोर्थ ऑप्शनमध्ये सर्कल खाली आणला आहे, हा गेला ऑप्शन. मग आता हे फर्स्ट आणि थर्डमध्ये बघा हे बरोबर दाखवलं आहे. ठीक आहे, याची पोझिशन बरोबर ठेवली. आता आपण आतल्या लाईनची पोझिशन चेक करू. आता वरच्या ह्याच्यातलं बघा लाईन्स हॉरिझॉन्टल आहेत, ह्याच्या लाईन कशा आहेत, स्ट्रेट आहेत. थर्डमध्ये स्लॅन्टिंग लाईन घेतल्या आहेत, सो थर्ड ऑप्शन येणार नाही, सो ऑप्शन 1. नेक्स्ट बघा, हे आहे तशीच इकडे येणार, चेंज होणार आहे तसंच दिसणार आहे. इथे बघा बरोबर रिफ्लेक्शन तुम्हाला कळतं ना मिररमध्ये कसं दिसेल, की सेम टू सेम कुठे दिसतंय, 1मध्ये दिसतंय, 2, 3, 4मध्ये सगळीकडे चेंज झालेलं आहे, सो ऑप्शन 1. 4मध्ये आहे तसंच दिलेलं आहे, पण मिररमध्ये आपल्याला काय दिसतं, ही साईड या साईडला दिसायला पाहिजे, म्हणून ऑप्शन 1. आता एन आणि बीमध्ये बी बरोबर उलटा दिसणार आहे आपल्याला, आणि तो ह्या साईडलाच दिसणार आहे, इथे एनच्या जागी. ठीक आहे, म्हणजे या पोझिशनला.
म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड तर येणार नाही, फोर्थ पण येणार नाही, कारण बी आहे तसा दाखवला आहे. मग फर्स्ट आणि सेकंड मधलं कुठलं येईल बघा, एन पण आहे तसा दाखवला आहे, पण नाही, एनची पोझिशन बदलणार आहे. सो ऑप्शन 2. म्हणजे एनचं आहे ते ह्या साईडला होऊन स्लॅन्टिंग लाईन ही अशी आहे, ती कशी होणार आहे, अशी होणार आहे. ती इथे तशीच दाखवली आहे, म्हणून ऑप्शन सेकंड. 32 मध्ये बघा, हे सर्कल जे आहे, या सर्कलमधल्या स्लॅन्टिंग लाईन कशा होणार आहेत, अशा होणार आहेत, आडव्या आहे तशाच दाखवल्या सगळीकडे. ठीक आहे. पेंटॅगॉनमध्ये ही स्लॅन्टिंग लाईन कशी दिसेल तुम्हाला, अशी दिसेल, म्हणजे उभी इकडे या साईडला असेल. त्याच्या ऑपोजिट ना, अशी आहे म्हणजे अशी दिसेल. मग ते कुठे कुठे आहे बघा, फर्स्टमध्ये नाही आहे, सेकंडमध्ये नाही आहे, थर्ड आणि फोर्थमध्ये आहे. मग त्याच्यामधनं आता आपण कसं बघायचं की ही इमेज आहे तशी इथे शिफ्ट झाली आहे. मग थर्डमध्ये झाली आहे का, तसं नाही, वरचा शेडेड पोर्शन केला आहे, खालचा मोकळा ठेवला आहे. सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघा 33 मध्ये 5 आपल्याला कसा दिसणार आहे, या पोझिशनला, म्हणजे 9च्या पोझिशनला, इथे अगदी ह्याच्या जवळ दिसणार आहे. म्हणजे 9च्या जागी इथे हा या साईडला शिफ्ट होईल, म्हणजे या साईडला. ठीक आहे, राईट साईडला. लेफ्ट साईडला काय येईल, पहिले 9 येईल, आणि तो कसा येईल, मग त्याच्याबरोबर उलटा येईल, असा येईल. म्हणजे ह्या बरोबर आहे. 7 बरोबर उलटा येईल त्याच्या, असा येईल. आणि 5 म्हणजे ऑप्शन 1. हा काय येणार नाही, कारण 7 आहे तसाच ठेवला आहे. सो सेकंड ऑप्शन नाही. इथे 7 दोन्हीकडे उलटा घेतला आहे, म्हणून हे दोन्ही ऑप्शन येणार नाही. सो ऑप्शन 1. चला, इथे बघा 9 या साईडला जाणार आहे आणि त्याची पोझिशन उलटी असणार आहे, असं असणार आहे. त्याच्यानंतर हा 6, त्याची पोझिशन असा होऊन तो कर्व खाली असणार आहे. सो हे बरोबर आहे. पण 7 इथे बघा आहे तसाच ठेवला आहे. सो फर्स्ट ऑप्शन नाही. इथे सेकंडमध्ये आहे का, 9 आणि 6 आपण म्हटलं तसं नाही. इथे बघा 7 झालेला आहे, पण 6ची पोझिशन आहे तशीच ठेवली, म्हणजे ऑप्शन 4 इज अवर आन्सर. नेक्स्ट बघा 1 कसा येणार आहे, बरोबर उलटा, असा होऊन असा दिसणार आहे मिररमध्ये. ठीक आहे. मग तो कुठे, आणि तो कुठल्या पोझिशनला जाणार आहे, थर्ड पोझिशनला. म्हणजे इथे फर्स्टला आहे तर इथे थर्डला जाईल. मग इथे बघा फर्स्ट सेकंड थर्डमध्ये, फोर्थमध्ये आहे तसाच दाखवला आहे. सो हा ऑप्शन नाही येणार. 8 आहे तसा येणार आहे, म्हणजे खालचा सर्कल मोठा असणार आहे आणि वरचा सर्कल स्मॉल असणार आहे. सो ऑप्शन 1 तर नाही येणार. मग सेकंड आणि थर्डमध्ये बघा 4 उलटा दिसणार आहे, इथे आहे तसाच दाखवला आहे. सो ऑप्शन सेकंड. 36 मध्ये बघा, आता इथे बघा हा 36 मध्ये मराठीतला 7 आहे, तो या पोझिशनला शिफ्ट होईल. मग तो कसा दिसेल, बरोबर हा असा दिसेल. इथे या 2 मध्ये दाखवलाय तसा, 3 मध्ये दाखवलाय तसा दिसेल. 3 मध्ये नाही, हा 7 इथे आहे तसा दाखवलाय. सो सेकंड ऑप्शन नाही. फर्स्ट ऑप्शन नाही, कारण ह्याची पोझिशन हीच ठेवली आहे. त्याच्यानंतर थर्ड असा दिसेल, म्हणजे हा जो 6 आहे मराठीतला, तो कसा दिसेल, मराठीतल्या 3 सारखा दिसेल. सो ऑप्शन 3 आणि 4 मध्ये कुठे आहे बघा, फोर्थमध्ये आहे. आणि 4 हा जो आहे तो आहे तसाच दिसणार आहे. सो ऑप्शन 4. इथे बघा आता 6 आहे, तो कसा दिसेल, असा होऊन असा होईल त्याचा शेप. मग तो कुठे दिसतोय बघा, आता इथे दिसतोय, इथे दिसतोय. थर्ड आणि फोर्थमध्ये नाही. मग या दोन्हीमधला कुठला आन्सर येईल, 4 आहे तसाच ठेवला आहे. सो फर्स्ट ऑप्शन पण नाही, म्हणून सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, इथे 7 या साईडला जाईल आणि बरोबर तो कसा होईल, असा उलटा दिसेल. मग तो कुठे कुठे आहे, इथे फर्स्ट ऑप्शन नाही, सेकंड नाही, थर्ड आणि फोर्थमध्ये. 5 कसा दिसणार आहे, त्याची लाईन वरची आहे ती अशीच राहणार आहे, हॉरिझॉन्टल. इथे बघा इथे कर्व वरती आणला आहे. सो फोर्थ ऑप्शन पण नाही, म्हणजे मग कुठला ऑप्शन, थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघा 62 6 कसा दिसणार आहे, 2 असा होऊन ह्याचं पोझिशन अशी बदलणार आहे, चेंज होणार आहे. आणि 6ची कशी राहणार आहे, 6ची कशी राहणार आहे, उलटी होईल, बरोबर ह्याच्या असा दिसेल 6. मग तो कुठे कुठे दिसतोय बघा, फर्स्टमध्ये दिसतोय, सेकंडमध्ये नाही. त्याच्यानंतर फर्स्टमध्ये पण ते फर्स्ट पोझिशनलाच राहिलं आहे. सो फर्स्ट ऑप्शन पण नाही. ह्याच्यामध्ये या 2 मध्ये कुठला ऑप्शन येणार आहे, सेकंडचा हा जो कर्व आहे तो वरती येणार आहे. इथे बघा खालती दाखवला आहे. सो थर्ड ऑप्शन पण नाही, म्हणजे ऑप्शन 4. नेक्स्ट बघा 40. इथे हे सर्कल म्हणजे ट्रँगलच बरोबर पोझिशनच त्याची बदलणार आहे. म्हणजे हे जी साईड आहे ती या साईडला येणार आहे इथे, म्हणजे हे असू शकतं. पण इथे शेडेड सर्कल इथे दाखवलं आहे. सो हे येणार नाही. मग हे थर्ड आणि फर्स्ट आणि सेकंड येणारच नाही.
ह्याच्यामध्ये बघा इथे पोझिशन आहे तशीच ठेवली आहे ट्रायंगलची, इथे फक्त चेंज केली आहे. सो ऑप्शन 4. 41 मध्ये यू आहे तसाच दिसेल. ठीक आहे. सी फक्त त्याचं हे बदलेल, म्हणजे डायरेक्शन बदलेल. हे या साईडला आहे ते उलटं होईल या साईडला. म्हणजे मग कुठलं येते बघा इथे, आणि यू त्या साईडला जाणार आहे. सो फर्स्ट ऑप्शन नाही, थर्ड ऑप्शन नाही, इथे यू उलटा घेतला आहे. आणि सेकंड आणि फोर्थमध्ये इथे सी आहे तसाच दाखवला आहे. सो फोर्थ ऑप्शन पण नाही, म्हणजे ऑप्शन काय असणार आहे आन्सर सेकंड. फॉगमध्ये बघा एफ उलटा होणार आहे. ठीक आहे. असा होऊन त्याच्या 2 लाईन अशा दिसणार आहेत, आणि ते पण थर्ड पोझिशनला, फर्स्ट पोझिशनला नाही. सो फर्स्ट नाही येणार आहे हे बरोबर. इथे बघा इथे कर पोझिशन जीची वरतीच राहणार आहे. इथे नाही केलं तसं, इथे खालती घेतली, इथे खालती घेतली. सो ऑप्शन हे नाही, म्हणजे ऑप्शन कुठला राहिला मग बाकी सेकंड. सो सेकंड ऑप्शन इज अवर आन्सर. इथे बघा एस या साईडला शिफ्ट होईल आणि तो असा दिसेल. आय आहे तसा दिसेल, टी पण आहे तसाच दिसेल. सो ऑप्शन 1. बाकी ठिकाणी बघा एस इथे असाच ठेवला, इथे पोझिशन चेंज केली आहे एसची, म्हणजे आहे तशीच ठेवली आहे. ठीक आहे, चेंज नाही केली, मिररसारखी. सो ऑप्शन 1 मार्क करा इथे. इथे बघा आता हा जो बाण आहे शेडेड, तो असा येऊन त्याचं हे असं दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे कुठलंही दिसतंय बघा. सेकंड ऑप्शन नाही, थर्ड पण नाही, दोन्ही हे बाहेर काढलेले आहेत. सो थर्ड आणि फोर्थ नाही. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघा जॉयमध्ये जे या साईडला शिफ्ट होईल थर्ड पोझिशनला, मग तो कुठे आहे, जे इथे थर्ड पोझिशनला दिसतोय, इथे पण नाही दिसत, इथे पण नाही, इथे पण नाही, फक्त फोर्थला दिसतोय. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. ठीक आहे. वाय आहे तसा दिसणार आहे, ओ आहे तसाच दिसणार आहे. इथे बघा आर या साईडला शिफ्ट होणार आहे. सो त्याच्यानंतर टी आहे तसाच दिसणार आहे. सो फर्स्ट ऑप्शन पण नाही येणार. ए पण आहे तसाच दिसणार आहे. सो फोर्थ ऑप्शन पण नाही येणार. मग सेकंड आणि थर्ड म्हटलं बघा कुठलं आहे, आर इथे यांनी आहे तसाच ठेवला आहे. सो सेकंड पण नाही, म्हणजे थर्ड ऑप्शन इज करेक्ट. तर इथे बघा मराठीमध्ये तनय दिलं आहे. मग तनयमध्ये त त्या साईडला शिफ्ट य पहिला येईल, पण तो य असा सरळ दिसणार आहे का, नाही, उलटा दिसणार आहे. म्हणजे हा असा दिसणार आहे. न पण आता समजा न आता आपण असा आहे, तो या साईडला इथे गेल्यावर कसा दिसणार आहे, बरोबर उलटा दिसणार आहे, असा असा दिसणार आहे. सो हा ऑप्शन पण नाही येणार. आणि इथे सेकंड आणि फोर्थमध्ये य सरळ काढला आहे. सो फोर्थ ऑप्शन नाही, म्हणजे सेकंड ऑप्शन इज करेक्ट आन्सर. इथे बघा प क ड. तर हे प क ड मध्ये क कसा दिसणार आहे, इथे हा जो पूर्ण सर्कल आहे तो त्या साईडला जाईल, आणि हा जो हाफ आहे तो या साईडला येईल. मग ते कुठे बघा, थर्ड ऑप्शन चुकीचा आहे. फोर्थ ऑप्शन मध्ये आहे तसा दाखवला आहे, क इथे बरोबर दाखवला आहे. प कसा येणार आहे, प इथे असा येणार आहे, म्हणजे प जो हा असा आहे तो बरोबर या साईडला येईल त्याचं. ठीक आहे, म्हणजे हे फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे, फोर्थ ऑप्शनमध्ये नाही आहे. सो हा पण ऑप्शन गेला. इथे केलं आहे पण इथे क चुकवला आहे. सो सेकंड ऑप्शन पण गेला, म्हणजे ऑप्शन 1 इज अवर आन्सर. ठीक आहे. आता इथे बघा जी थर्ड पोझिशनला जाईल इकडे, आणि त्याचा कर पार्ट वरती राहणार आहे, आणि हा असा दांडीचा हा खालती येणार आहे इथे. मग हा कुठे दिसतोय आता, वाय आहे तसाच दिसेल आपल्याला. सो फर्स्ट ऑप्शन नाही. सेकंडमध्ये यू ह्यांनी बघा उलटा केला आहे. सो सेकंडमध्ये नाही, यू आहे तसाच दिसणार आहे. मग थर्ड आणि फोर्थमध्ये वाय आणि यू आहे तसाच आहे. ठीक आहे, हे बरोबर दाखवलं आहे. मग फोर्थमध्ये जी फक्त कसा दाखवला आहे, ही पोझिशन त्यांनी वरती घेतली, जी जीला खालची पोझिशन असते ती त्यांनी वरती घेतली आहे. पण आपल्याला तसं नाही करायचं आहे. आपल्याला मिरर इमेजमध्ये फक्त ती पोझिशन आहे तशीच फक्त ऑपोजिट डिरेक्शनला दिसते, म्हणजे ऑप्शन 4. 50 मध्ये बघा इफ, इथे लिहून दिले ते बघू, वाचूयात आपण. इफ द मिरर इज हेल्ड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द गिवन फिगर्स, विच फिगर विल लुक ॲज इट इज ऑन द मिरर. लेफ्ट साईडला जर घेतलं तर आहे तशी इमेज कुठली दिसणार आहे, एच बघा, एच आहे तसा दिसेल, टी पण आहे तसा दिसेल, एच पण आहे तसा दिसेल. एनची पोझिशन स्लँटिंग लाईनची बदलणार आहे, ती या साईडला होईल. झेडची पोझिशन पण स्लँटिंग लाईन या साईडला होईल, त्यामुळे सेकंड ऑप्शन पण नाही, थर्ड ऑप्शन पण नाही. आणि एसचं काय होणार आहे, एस असा आहे, तो कसा दिसतो आपल्याला मिररमध्ये, असा दिसतो. ठीक आहे, सो फोर्थ ऑप्शन पण नाही, म्हणजे ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. इथे पण बघा, विच ग्रुप ऑफ डिजिट्स विल लुक ॲज इट इज इन द मिरर इमेज, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. म्हणजे ह्याच्यातला कुठला आहे तसं दिसेल मिररमध्ये. तर इथे बघा
6 तर दिसणार नाही. 6 कसा होतो, असा होतो, उलटा होतो. सो सेकंड ऑप्शन नाही. 808 आहे तसं दिसेल. सो फर्स्ट ऑप्शन मला वाटतोय. ह्याच्यानंतर 880. आता 880मध्ये मिररमध्ये ह्याची पोझिशन चेंज होईल. 8ची ह्या साईडला जाईल म्हणजे 088 दिसेल. त्यामुळे थर्ड ऑप्शन नाही. आणि 5ची तर ऑफकोर्स पोझिशन म्हणजे ह्याचं जे आहे हे चेंज होणार आहे. असं उलटं दिसणार आहे. या साईडला कर्व दिसणार आहे. सो फोर्थ ऑप्शन नाही. म्हणजे कुठला ऑप्शन आहे, 1. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. ठीक आहे, इथे आपला 5.2 संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ जे आहेत इंटेलिजंट टेस्टचे ते मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे व्हिडिओ आवडले असले तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.